Hello, my dear students and parents. Good morning to all of you. We are studying chapter number 3 from mathematics part first, that is the polynomial. In that chapter, in the last lecture, we have studied practice set 3.4. Now today in this lecture, we are going to study remainder theorem. The next point, remainder theorem. Here there is a relation between the remainder when one polynomial is divided by the second polynomial and the value of the polynomial for the given value of the variable. Now let us here, suppose p of x is a polynomial, and this polynomial is to be divided by the polynomial x plus a, and the remainder is as same as the value of p of x for x is equal to minus a. The value of the polynomial p of x for x is equal to minus a. म्हणजे इथं p of x या पॉलिनॉमियलला x प्लस a ने भागल्यानंतर मिळणारा जो बाकी आहे ती बाकी म्हणजेच काय असते की p ऑफ x या पॉलिनॉमियलची x इज इक्वल टू मायनस a साठी असणारी त्याची किंमत असणार आहे. So here the remainder of the division when the p of x is divided by x plus a is same as the value of the polynomial p of x when x is equal to minus a. That means here if p of x is divided by x plus a, if p of x is divided by x plus a, then the remainder is equal to p of minus a. जे रिमाइंडर काय असते p of minus a, म्हणजे x ची किंमत minus a असताना p of x ची किंमत जी असते तीच काय असते त्याची रिमाइंडर असते. That is known as a remainder theorem. Okay, here आता पुन्हा एकदा आपण त्या रिमाइंडर थिअरम म्हणजे काय बघूया. सपोज हियर if p of x is divided by x plus a, if p of x is divided by x plus a, then the remainder is then the remainder is p of minus a. This is known as remainder theorem. बघा, लक्षात आलं का? बघा, यालाच आपण रिमाइंडर थिअरम असं म्हणतो. जर p ऑफ x ला x प्लस a ने भागलं तर मिळणारी जी बाकी आहे ती बाकी काय असते, x ची किंमत मायनस a असताना p ऑफ x ची जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे, त्याचं रिमाइंडर असणार आहे. दॅट इज नोन ॲज अ रिमाइंडर थिअरम. लक्षात आलं? Now let us study some examples based on the remainder theorem. Now look at the first example here.
divide x raised to 4 minus 5x square minus 4x plus 3 by x plus 2 and find the remainder. Here, to solve this example, we have to use the remainder theorem. हे सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी रिमाइंडर थेरमचा वापर करून रिमाइंडर काढता येतो. असं नाही की फक्त रिमाइंडर थेरम वापरूनच रिमाइंडर काढता येतो. आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरून देखील रिमाइंडर काढता येतो. सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरून जर आपण काय केलं, हे हा जो पॉलिनॉमियल आहे दिलेला पॉलिनॉमियल p ऑफ x तो इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिला आणि नंतर ते कोएफिशिएंट फॉर्म मध्ये लिहिला. सो व्हर्टिकल एक लाईन आणि हॉरिझॉन्टल एक लाईन काढून त्याची जे इंडेक्स फॉर्म मधलं जे पॉलिनॉमियल आहे तो पॉलिनॉमियल असं हॉरिझॉन्टल लिहिलेलं आणि इथं डिवायझर x प्लस 2 असल्यामुळं x इज इक्वल टू -2 घेऊन तो -2 इकडे व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साइडला लिहिलं आणि फर्स्ट कोएफिशिएंट आहे तसं लिहिलं. नंतर याचं मल्टिप्लिकेशन केलं. असं करून जे आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड सोडवतो त्या सिंथेटिक मेथडने सोडवल्यानंतर शेवटचा जो बॉक्स मधली जी व्हॅल्यू असते दॅट इज नोन ॲज अ रिमाइंडर. तसंही करता येतो. इथं ज्यावेळेस आपल्याला असं फक्त लिहिलेलं असतंय डिवाइड द पॉलिनॉमियल बाय द सेकंड पॉलिनॉमियल अँड फाइंड द रिमाइंडर, एवढं ज्यावेळेस लिहिलेलं असतंय तेव्हा तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन मेथडचा वापर करून देखील डिव्हिजन रिमाइंडर काढू शकता अथवा रेग्युलर मेथड ऑफ डिव्हिजनचा वापर करून देखील तुम्ही रिमाइंडर काढू शकता अथवा रिमाइंडर थेरम वापरून रिमाइंडर काढू शकता. मग यामध्ये सगळ्यात सोपं जो आहे तो रिमाइंडर थेरम वापरून काढायचा आहे. त्यामुळं आपण तिथं रिमाइंडर थेरम वापरायचं. जर समजा प्रश्नामध्ये बाय युजिंग सिंथेटिक डिव्हिजन मेथड असेल तर तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन मेथडच वापरावं लागेल. बाय युजिंग रिमाइंडर थेरम असेल तर तेव्हा कंपल्सरी रिमाइंडर थेरमच वापरावं लागेल. काही नसेल तर तुम्ही कुठल्याही मेथडने सोडवू शकता. ओके, मग कुठल्याही मेथडने सोडवायचं असेल फक्त तुम्हाला रिमाइंडर काढायचं असेल तर तेव्हा सरळ तुम्ही काय करा, बाय रिमाइंडर थेरम यूज करा. सो हियर p of x is equal to, write this one, x raised to 4 minus 5x square minus 4x plus 3. So here is the solution. ठीक आहे. मग डिवायझर कोणता आहे, x plus 2 आहे. मग डिवायझर x plus 2 आहे म्हणजेच काय असणार आहे, डिवायझर इज इक्वल टू x plus 2 हे डिवायझर आहे. मग आता काय करायचं बघा, आता बाय द थेरम रिमाइंडर थेरम, बाय द रिमाइंडर थेरम काय येतोय, रिमाइंडर इज इक्वल टू p ऑफ, इथे किती आहे, x प्लस 2 आहे. डिवायझर x प्लस 2 आहे म्हणजे x ची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, -2 घ्यायचं आहे. म्हणजे x p ऑफ -2 इज इक्वल टू, मग आता या पॉलिनॉमियल मध्ये x ची व्हॅल्यू काय करायचं, -2 ठेवायचं आहे. -2 ठेवा. -2 raised to 4 -5 into -2 square -4 into -2 and plus 3 as it is. Okay, that is equal to -4 2 चा चौथा घात. बघा इंडेक्सचं जो संख्या, इंडेक्स जे आहे, इंडेक्स असणारी जी नंबर आहे ती नंबर सम आहे का विषम आहे का, बघा सम आहे. मायनस असणाऱ्या संख्येचा जर इंडेक्स सम मध्ये असेल तर त्याचा येणारा जो आन्सर आहे तो पॉझिटिव्ह मध्ये येतो. कारण काय, मायनस इंटू मायनस प्लस असते. सम संख्यांचा गुणाकार म्हणजे सम मायनस संख्यांचा गुणाकार हे प्लस येतोय. त्यामुळे इथं सम संख्या असल्यामुळं आन्सर येणार आहे प्लस मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये. ओके, -2 इंटू -2 इंटू -2 इंटू -2 4 टाइम्स, 4 वेळा घेतलं. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 म्हणजे इथं काय असणार आहे, -2 raised to 4 is a 16.
and this minus 5 as it is into, आता minus 2 चा स्क्वेअर आहे बघा, minus 2 into minus 2 plus 4. आता इथं बघा minus 4 into minus 2, minus into minus plus 8 into 2, sorry 4 into 2 8 plus this 3 as it is. आता पुन्हा यांचा गुणाकार करा या दोघांचं, minus 5 into 4 चं हे आहे तसं लिहिलं समजा 16 minus into 4 minus 5 into 4 minus 20. बघा 5 20 minus 20 plus 8 plus 3. आता बघा या सगळ्या प्लस वाल्यांचं बेरीज करा. 16 8 3 8 plus 3 11 11 plus 16 27. This minus 20, that is equal to how much? 7. Therefore here remainder is equal to how much? 7. अशा पद्धतीने आपल्याला रिमाइंडर थेरम वापरून काय काढता येतो? रिमाइंडर काढता येतो. ओके, अंडरस्टँड? Look at the second example. By using remainder theorem, divide the polynomial x cube minus 4x square plus 5x minus 3 by x minus 3 and find the remainder. इथं तर ऑलरेडी प्रश्नामध्येच दिलेत बाय युजिंग रिमाइंडर थेरम म्हणून. मग इथं काय बाकीचं मेथडचा वापरच करायचं नाही, बाकीचं विचारच करायचं नाही, डायरेक्टली रिमाइंडर थेरम यूज करायचं आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा दिलेलं पॉलिनॉमियल लिहा. सो डिवाइड अँड पॉलिनॉमियल p of x is equal to what? x cube minus 4x square plus 5x minus 3. It is the divide and polynomial. And divisor is equal to x minus 3. So by remainder theorem, काय येणार इथं? रिमाइंडर इज इक्वल टू p of 3 is equal to p of 3. आता इथं बघा मायनस, रिमाइंडर डिवायझर किती आहे? x minus 3 आहे. इथं मायनस असल्यामुळं इथं प्लस 3 घ्यायचं आहे आपल्याला. ओके, इथं जे साइन असतंय त्याचं अपोजिट साइन इथं घ्यायचं आहे. कारण काय, हे जे आहे x minus 3 याला इक्वल टू 0 दाखवून त्याची x ची किंमत काढायची आहे. इक्वल टू 0 दाखवून जर x ची किंमत काढली की ते प्लस 3 येते, म्हणून तिथं प्लस 3 घ्यायचं आहे. ओके, देन आता इथं हा जो पॉलिनॉमियल आहे x क्यूब म्हणजे x ची व्हॅल्यू 3 ठेवायचं आहे. 3 क्यूब मायनस 4x स्क्वेअर म्हणजे 4 इंटू x ची व्हॅल्यू 3 म्हणजे 3 स्क्वेअर प्लस 5 इंटू x ची व्हॅल्यू 3 प्लस मायनस दिस 3 ॲज इट इज. दॅट इज इक्वल टू 3 चा क्यूब 27. 3 इंटू 3 इंटू 3 3 3 is 9, 9 3 is 27 मायनस 4 इंटू 3 चा स्क्वेअर 9 प्लस 5 इंटू 3 5 इंटू 3 15 मायनस 3. दॅट इज इक्वल टू 27 मायनस यांचा गुणाकार बघा 9 चौक 36 प्लस 15 मायनस 3. आता बघा प्लस वाल्यांचं बेरीज स्वतंत्र करा आणि मायनस वाल्यांचं बेरीज स्वतंत्र करा. हे प्लस 27 आहे, हे प्लस 15 आहे. प्लस 27 आणि प्लस 15 42 बरोबर. 27 अधिक 15 42. बघा 7 आणि 5 12ला 1, 12ला 2 हातच्याला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. आता मायनस 36 आणि मायनस 3 आहे, त्या दोघांचं बेरीज करा आणि साइन मायनस येईल. 33 आणि 3 39. आता 42 मधनं 39 मायनस करून टाका, जे काय येतो इथं 3
So here remainder is equal to how much? 3. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला रिमाइंडर थेरम वापरून रिमाइंडर काढायचा आहे. Now let us see the third example here. If the polynomial t cube minus 3t square plus kt plus 50 is divided by the polynomial t minus 3, the remainder is a 62, then find the value of k. म्हणजे इथं या पॉलिनॉमियलला टी क्यूब मायनस 3t स्क्वेअर प्लस kt प्लस 50 या पॉलिनॉमियलला x t मायनस 3 या पॉलिनॉमियलने भागले असता मिळणारे बाकी आहे 62. देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. म्हणजे k ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? रिमाइंडर थेरम वापरून रिमाइंडर काढा आणि काढलेला जो रिमाइंडर आहे तो रिमाइंडर कुणाशी इक्वेट करा? दिलेला हा जो रिमाइंडर आहे 62 या 62 रिमाइंडर बरोबर इक्वेट करून म्हणजे सोडवून k ची किंमत आपल्याला काढता येते. ओके, पुन्हा तसंच करायचं आहे आपल्याला. सो हियर p ऑफ t, तर p ऑफ t घ्यायचं आहे कारण इथं व्हेरिएबल कुठला आहे? t आहे म्हणून. t क्यूब मायनस 3t स्क्वेअर प्लस kt प्लस 50, then divisor is equal to what? t minus 3. मग रिमाइंडर दिलेत आपल्याला, तो रिमाइंडर पण लिहा. रिमाइंडर इज इक्वल टू दिलेले आहेत ना रिमाइंडर, ते आहे तसं लिहायचं 62. मग आता बाय रिमाइंडर थेरम वापरून रिमाइंडर काढा आणि त्या रिमाइंडर बरोबर हे 62 दाखवा. बाय रिमाइंडर थेरम काय लिहिता येईल? रिमाइंडर इज इक्वल टू पी ऑफ. आता इथे किती आहे? -3 आहे बघा, t मायनस 3, त्यामुळे इथे पी ऑफ 3 येणार. दॅट इज इक्वल टू काय येईल? टी क्यूब म्हणजे 3 चा क्यूब, पण टी ची किंमत आपल्याला किती घ्यायचं? 3 घ्यायचं आहे. -3 इंटू 3 स्क्वेअर, टी चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस के इंटू टी ची किंमत 3 प्लस 50. ओके, दॅट इज इक्वल टू टी चा क्यूब 27, 3 चा क्यूब 27 मायनस 3 इंटू 9 प्लस k इंटू 3k plus this 50 as it is. That is equal to 27 as it is minus 3 into 9. 3 into 9 27. 9 3 का 27 plus 3k plus 50. आता बघा 27 मधनं 27 गेला, 0 राहिला म्हणजे दोन्ही टर्म कॅन्सल झाले. काय राहिला इथं? 3k plus 50. That is equal to 3k plus 50. It is the remainder. So remainder. But the remainder is given here. What is the given remainder is? Here 62. But the remainder is 62. But the remainder is equal to 62. Therefore, equate this remainder 3k plus 50 is equal to 62. कारण त्याच रिमाइंडर बरोबर आहे, ते दिलेलं रिमाइंडरच आहे आणि तो रिमाइंडर 62 दिलाय, परंतु आपण काढलाय ते 3k plus 50. ते दोन्ही रिमाइंडर एकाचेच असल्यामुळं इक्वल आहे. मग आता ते दोन्ही इक्वेट करा. बघा ते दोन्ही सोडवा, ते बघा कसं येईल. Therefore 3k plus 50 is equal to
62 त्याच्याबरोबर 62 दाखवायचं. मग आता हे प्लस 52 आहे, 50 आहे तो इकडे आणा. काय मिळेल आपल्याला 3k इज इक्वल टू 62 मायनस, हे इकडे प्लस असल्यामुळे इकडे मायनस 50 होईल. therefore 3k इज इक्वल टू 12. 62 मायनस 50, 62 मधनं 50 मायनस केलं किती मिळेल 12. सो हिअर k इज इक्वल टू, दोन्ही बाजूला 3 ने भागायचं कारण इथं 3 आहे बघा, 3 इंटू के आहे त्यामुळं डिवाइड बाय 3 ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला 3 ने भागलं. सो k इज इक्वल टू 12/3. मग आता 12 ला 3 ने भाग जातो, मग 12 ला 3 ने भाग आला. सो k इज इक्वल टू 3 चौक 12. that is k is equal to 4. so here the value of the k is 4. understand? ठीक आहे, कळालं का बघा, कळालं सर्वांना. मग आता पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील तासामध्ये बघूया. ओके, अंडरस्टँड. सो थँक्यू.